नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आता बघत आहात प्रत्येक जण सोशल मीडियावर काम करून पैसेही कमवत आहे. कोणी युट्यूबच्या माध्यमातून कमवत आहे, तर कोणी रील्सच्या माध्यमातून कमवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल बनवायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं स्वतःचं तुम्हाला जर युट्यूबचं चॅनल बनवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे तुमची ईमेल आय डी असण्याची गरजेची आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात आधी ईमेल आय डी क्रिएट करून दाखवणार, मग यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला दाखवणार एकदम सोप्या पद्धतीने आणि आपल्या मराठी भाषेत. मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपण गुगल पेज ओपन करून घेणार आहोत. क्रिएट अ न्यू जीमेल अकाउंट. त्याच्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होईल. सेकंड नंबरच्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर परत असा पेज ओपन होईल. फॉर माय सेल्फ याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर असा एक पेज ओपन होईल. तिथं आपल्याला आपलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून परत दुसरा पेज ओपन होईल. तिथं आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे, जसं की आपला बर्थ डेट आणि आपला जेंडर ते फिल करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवर परत क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला ईमेल आय डी पाहिजे तो आपण इथं टाकणार आहोत. मला जो ईमेल आय डी पाहिजे तो मी इथं टाकून दाखवतो. तर मी ईमेल आय डी टाकला. त्याच्यानंतर मी नेक्स्ट करतो. मला जो पाहिजे तो ईमेल आय डी अवेलेबल नाही आहे, पण खाली 2 अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचा. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल. इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून नेक्स्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायला सांगेल. व्हेरीफायच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल. त्यानंतर मगाशी तुम्ही जो ईमेल आय डी क्रिएट केला तो इथं शो करून दिसेल. त्याच्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी इथं येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्किप करायचं आहे. स्किप केल्यानंतर हा तुमचा ईमेल आय डी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होऊन जाईल. त्याच्यात तुम्हाला ईमेल आय डीच्या पॉलिसीबद्दल काहीतरी माहिती असेल, तुम्ही वाचू शकतात. मी इथं आय ॲग्रीवर क्लिक करणार. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा ईमेल आय डी तयार झालेला आहे. त्यानंतर आपण आपलं यूट्यूब पेज ओपन करून घेणार आहोत. इथं स्विच अकाउंट याच्यावर क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर प्लस या बटनावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ईमेल आय डी बनवला आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून परत नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड सेव्ह करायचा असेल तर करू शकतात, नाहीतर नॉट नाववर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत असा पेज ओपन होईल. यस आय एम इनवर याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री याच्यावर परत क्लिक करायचं आहे. तर ही माहिती तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकतात. तर मी इथं डायरेक्ट यस आय ॲग्रीवर इथं क्लिक करणार. तर मित्रांनो, इथं आपलं नवीन यूट्यूबचं चॅनल क्रिएट तर झालेलं आहे, पण आपण आता त्या चॅनलला आपण नवीन नाव देऊया. माझे इथे ऑलरेडी 2-3 चॅनल आहेत, म्हणून माझे इथं 2-3 चॅनलचे नाव शो करून दिसत आहेत. आपलं यूट्यूब चॅनल तर इथं तयार झालेलं आहे, पण आपण ज्या ईमेल आय डीने आपण चॅनल बनवलंय तर आपल्या चॅनलचं नाव पण त्याच ईमेल आय डीने असणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, ज्या नावाने तुम्ही तुमचं गुगल आय डी बनवली त्याच नावाने तुमचं चॅनल इथं क्रिएट झालं आहे. तर आपण आता इथंच आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करणार आहोत. तर मी इथे माझं यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करणार आहे. मराठी टेक मोनू. आता मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला हेच नाव देणार आहे. नाव टाकल्यानंतर इथं सेव्हच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज झालं आहे.